नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज गाऊचा वाढदिवस होता. तर सकाळी सकाळी आमची डेकोरेशनची तयारी चालू होती. माझे मिस्टर डेकोरेशन करत होते आणि गाऊ त्यांना हेल्प करत होती. मला ब्रेकफास्ट करायला जायचं होतं, परंतु माझा योगा झाला नव्हता. सो मी पहिल्यांदा उठल्यावरती म्हणजे सुट्टीच्या दिवशी सूर्यनमस्कार वगैरे करून घेते आणि नॉर्मल डेजला सकाळी माझे मिस्टर गाऊ स्कूलला गेल्यानंतर माझं लंच वगैरे म्हणजे भरून लंच बॉक्स गेले की मग त्यानंतर मी सूर्यनमस्कार करून घेते. तर कधीतरी मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन देखील शेअर करेल. आणि इथे हे मंडे होता. मंडेला माझ्या मिस्टरांना आणि गाऊला दोघांना सुट्टी होती, कारण इकडे इस्लामिक न्यू इयर होतं, त्यामुळे तर गाऊचा वाढदिवसही मंडेलाच होता. अदरवाईज वीकडेजमध्ये आला की आम्ही आधी सेलिब्रेट करतो, म्हणजे सॅटर्डे संडेला किंवा नेक्स्ट सॅटर्डे संडेला, दोन्हींपैकी एका दिवशी. परंतु यावेळेला मंडेला हॉलिडे असल्यामुळे आम्ही मंडेलाच सेलिब्रेट करणार होतो. तर इथे आम्ही डेकोरेशन करणार होतो आणि छोटंसं डेकोरेशन होतं. म्हणजे मला ना मागच्या वेळेला मी राघवच्या बड्डेला एवढे सारे बलून फुगवले होते ना, तोंड दुखत होतं माझं 2-3 दिवस. व्हाईट, पिंक, ग्रीन अँड गोल्ड आजची थीम आहे ना. आणि एक्स्ट्रा कलर आला. अच्छा, राघव उठल्यावरती त्याला काय करेल? खेळत बसलाय आहे ना आज. ओके, आय लव्ह डूइंग दिस पार्ट. दुसरं करू का? दोघं करायचे काय? ओ हेअर कटिंगच करावं लागणार आहे. And who is in the house bully now? तू? Huh? अजून आणि माझं आवरलं, म्हणजे योगा वगैरे केला की मी पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि ब्रेकफास्ट बनवला. तर ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले होते आणि मी पोहे नाही खात आत्ता सध्या तरी. मी पुन्हा एकदा डाएट चालू केलं आहे, म्हणजे माझं स्वतःचं, मी त्याचे व्हिडिओ वगैरे नाही बनवते. तर मी इथे पनीर आणि कॅप्सिकम म्हणजे एकदम स्टीर फ्राय केली होती. त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर घातला होता फक्त, आणि पनीर मसाला असतो ना आपला एव्हरेस्टचा, तर तो घातला होता. सॉल्ट घातलं होतं, थोडंसं तूप टाकलं होतं आणि असंच मी खाणार होते. चपाती किंवा भाकरी भाजी त्याच्यासोबत नव्हते खाणार. कधी कधी मी पनीर पोहे घेते, परंतु मला सध्या क्लीन प्रोटीन डाएट करायचा म्हणजे विचार आला, तर म्हटलं की चला हे करून बघावं. कारण मला आता इंडियाला जायचं आहे. तर इंडियाला जायच्या आधी म्हटलं जेवढं वजन कमी करता येईल तेवढं करेल, कारण तिकडे गेल्यावरती पुन्हा वाढणारच आहे. तर गाऊला पनीर खूप आवडतं आणि असं शिमला मिरचीचं पनीर बनवलेलं तिला खूप आवडतं. तर तिनेही माझ्यासोबत थोडंसं शेअर केलं होतं आणि तिच्या ॲक्टिव्हिटी जास्त आहेत, कराटे वगैरे करते. सो त्यामुळे मला पनीर हे वीकली लागतं. कधी अर्धा किलो लागतं, कधी 1 किलो लागतं. आणि माझी वॉशिंग मशीन खराब झाली आहे, सो मी कपडे भिजवून ठेवले होते आणि लगेचच सगळे कपडे आहेत तर ते वॉश करून घेतले राघव उठल्यानंतर. कारण सकाळी सकाळी ही कामं आवरली ना की दिवसभर बाकीची कामं करायला मोकळं होतो आपण. तर बाल्कनी मी क्लीन केली होती आणि माझ्या बेडशीट्स वगैरे वॉश केलेल्या त्या देखील बाहेर टाकलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. कारण मला एक 4-5 दिवसाने बेडशीट्स वगैरे चेंज करायला लागतात. तर त्यानंतर मला बड्डेची तयारी करायची होती. आम्ही आज कुठेही बाहेर जाणार नव्हतो, कारण ऑलरेडी आम्ही प्रिपरेशन आहे, म्हणजे बाहेरूनच जेवण वगैरे मागवणार होतो. तर ते ऑलरेडी ऑर्डर केलं होतं, फक्त माझ्या मिस्टरांना ते पिक करायला जायचं होतं. आणि त्यानंतर इथे मी भाजीच्या तयारीला लागले होते. दुपारचं जेवण करायचं होतं. दुपारच्या जेवणामध्ये जास्त काही करायचं नव्हतं. मोड आलेले हुलगे माहिती असतील, त्याला हॉर्स ग्राम असं म्हणतात, तर त्याची भाजी बनवायची होती. त्यासाठी मी मूठभर शेंगदाणे, 3-4 लाल मिरच्या घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मीठ वगैरे घातलं आणि जिरी घातली थोडी, ते मिक्सरला बारीक केलं. तर इथे मी हुलग्याला ना 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या होत्या. अशी भाजी आमच्या गावाकडे बनवतात. तर इथे मी लसूणही घातला होता जेव्हा मिक्सरला बारीक केलं तेव्हा त्यामध्ये, आणि इथे तेलामध्ये जिरी घातली, कांदा घातला आणि कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा, जास्त नाही. कारण जास्त कांदा कोणत्याही भाजीमध्ये जळाला ना
की मग आपल्याला ना जळजळ होते. फक्त काळ्या मसाल्याला थोडा जास्त म्हणजे काळा मसाला बनवतो तेव्हाच जास्त भाजायचा, अदरवाईज नॉर्मल भाजायचा. त्याच्यामध्ये मी थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आणि जे मी मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ना माझं मिश्रण, शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरची, तर ती घालून दिली. आणि इथे परतताना तुम्हाला काही तेल वगैरे सुटेपर्यंत परतायचं नाही आहे, नॉर्मल साधं परतून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी तुम्ही कांदा परतलेला असतो. त्याच्यामध्ये तुम्ही जे 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या होत्या स्प्राउट्सच्या, हुलग्याच्या, तर त्या घालून द्यायच्या आहेत. आणि अशाच प्रकारे तुम्ही ना अख्ख्या तुरीचं कालवणही बनवू शकता. याच भाजीसोबत मला भात खायचा होता, सो मी राईस लावला होता. आणि ते एवढेच हुलगे राहिलेत आता इंडियावरून आणलेले, तर शेवटचे हुलगे होते, तर ते मी आत्ता भिजवायला घालून दिले. कारण मला हुलग्याचं सूप वगैरे खूप आवडतं. असंच सूप बनवते मी, पण थोडंसं पातळ बनवते. तर इथे हुलगे संपले आहेत आपले. आता येताना मी इंडियावरून घेऊन येईल. आणि इथे भाजी रेडी होती. तर भाजी आणि भात 2च आयटम होते. माझ्या मिस्टरांना भाकरी किंवा चपाती खायची नव्हती, तर मग आम्हालाही चालतं राईस वगैरे, गावलाही चालतो, तर आम्ही राईस आणि भाजी एवढंच खाल्लं. कारण संध्याकाळी पुन्हा भरपूर सारं जेवण वगैरे मागवलेलं होतं, तर त्यामुळे मग आम्ही जास्त हेवी जेवण नाही घेतलं दुपारी. आणि इथे बलून्स वगैरे ब्लो करायचं काम चालू होतं. राघव ऑब्झर्व करत होता काय करतायत मम्मी पप्पा, आणि गाऊ आमचा व्हिडिओ घेत होती. कारण तिची खूप इच्छा होती, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला स्वतःला ब्लॉग बनवायचा होता. तर मी म्हटलं की तूच बनव व्हिडिओ. Our house is ready for the party. किक कर. किक वाला. अरे मला किक करना. दाखव, तिथं उभी राहा, आपण फोटो काढू. नाव गार्गीज रेड. बर्थडे डेकोरेशन इज काढा. दीदीचा फोटो काढा. दीदीचा फोटो काढा. आणि यानंतर बर्थडे पार्टी स्टार्ट झाली होती. गावचे सगळे फ्रेंड्स बोलवले होते आम्ही, तर आले होते सगळे फ्रेंड्स. आणि काहींना नव्हतं जमलं, कारण ना इथे टर्म एंड आहे आणि एक्झाम्स चालू आहेत. तर गावची पण एक्झाम चालू आहे, परंतु तिच्याकडनं मी 3-4 दिवस स्टडी करून घेत होते. आणि इथे गाऊ सर्वांना स्प्राईट, म्हणजे ज्यांना स्प्राईट हवी आहे तर त्यांना स्प्राईट सर्व करत होती, ज्यांना पाणी हवं आहे तर त्यांना पाणी सर्व करत होती. कारण गाऊला सांगितलं होतं मी, आपल्याकडे गेस्ट म्हणजे तुझे फ्रेंड्स आले की त्यांची तू काळजी घ्यायची आहेस, कोणाला काय हवं नको ते पाहायचं आहेस. तर ती फॉलो करत होती ते.
इथे राघव झोपेतून उठला होता, तर त्याला मी रेडी करूनच झोपवलं होतं. Shavyam. Wait. थांब. व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढतो. नाईस राघव, नाईस. ए हिरो, नाईस. गावच्या एका स्कूल फ्रेंडला लेट झालं होतं यायला, तर तिची फॅमिली सोडायला आली होती आणि तिची मम्मी माझीही फ्रेंड आहे. तर आम्ही म्हणजे त्या खूप गप्पाही मारल्या. त्या आल्यानंतर त्यांना आम्ही जरा वेळ घरी बोलवलं होतं. तर राघव त्यांना खूप आवडतं, तर राघवसोबत त्या मस्त खेळत होत्या. आणि शायना त्यांची मुलगी आहे, तर ती गावची खूप छान फ्रेंड आहे. तर अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आवरलेलं देखील आहे. तुम्ही पाहू शकता हॉल. आणि राघवचं अजून आवरायचं राहिलं आहे, त्याला नाईट ड्रेस घालायचा आहे. आणि आता 9:15 वाजलेत. यावेळेला लवकर पार्टी ओव्हर झाली, कारण मुलांची उद्या स्कूल आहे आणि गावची एक्झाम देखील आहे. आणि त्यामुळे मग मी लवकर
पार्टी लवकर ठेवली आणि लवकर आवरली देखील. आणि फक्त किड्स पार्टी होती. मुलांनी खूप एन्जॉय केला, तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर माझं सगळं आवरलं आहे आता. बाहेरूनच फूड मागवलं होतं आम्ही. फूडमध्ये नूडल्स होते, समोसा होता आणि सोबतच पिझ्झा देखील मागवला होता. तर मुलांनी भरपूर मस्त एन्जॉय केला, खूप छान वाटलं आम्हालाही. आणि गाऊ आज 9 वर्षाची झालेली आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि एकदम छोटंसं शॉर्टमध्ये केलेलं होतं आम्ही डेकोरेशन वगैरे किंवा सेलिब्रेशन देखील, जास्त मोठं नाही केलं. कारण काय होतं की मग त्यामध्येच दमायलं होतं. त्यामुळे म्हटलं की जेवढं जमेल तेवढंच करू, मुलांना एन्जॉय करता आला पाहिजे, कारण त्यांचा दिवस असतो म्हणून. तर आता गाऊचा उद्या फ्रेंड्सचा पेपर आहे, तर मी थोडा वेळ 15-20 मिनटं स्टडी घेईल आणि मग सगळं आवरून वगैरे ठेवून देते. 10 वाजेपर्यंत सगळं पॅकअप करणार आहे, कारण 9:15 वाजलेत. झोपही झाली पाहिजे त्यामुळे. तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.